नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील गवळीनगर व सिद्धिविनायक कॉलनी येथील प्रभाग क्रमांक 1 व 2 मधील विकास कामांचे उद्घाटन धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. गवळीनगर व सिद्धिविनायक कॉलनी परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यांची मोठी समस्या निर्माण झाली होती. नागरिकांना रस्ता नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्या अनुषंगाने परिसरातील सामाजिक कार्यकर्ते अमोल सूर्यवंशी आणि अमोल मराठे यांच्या प्रयत्नाने व आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रभागातील रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे आज कॉन्क्रीट रस्त्यांचा त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी परिसरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मला वाटलं 1,30,00,000 रस्ते करतोय, काहीतरी जोरात स्वागत बिगत होईल, 2 तास लागतील, काहीतरी माझी वाहवा होईल. परंतु आबा एवढा थाटलेला आहे का त्याला हळूहळू सुधारायचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण करत आहोत. प्रत्येकाचे निवेदन वाचले. 20 वर्ष 25 वर्ष 30 वर्षापासून आमच्याकडे कुठलंच काम झालेलं नाही. परंतु आता 1,30,00,000 रस्ते आपण टाकले. याच्या पहिलेही कामं केले. उरलेले कामं सुद्धा तुम्हाला मी शब्द देतो का लवकरच आपण पूर्ण करू. इथे काम मार्गी लागून कुठलेच काम बाकी राहणार नाही. 2024 मध्ये 27 डिसेंबरला मला निवेदन दिलं होतं. हजारे कॉलनी, बाबाजी नगर, श्रीकृष्ण कॉलनी सभा मंडपासाठी तुम्हाला सभा मंडप नक्कीच करून दे, पण थोडा वेळ या गोष्टींसाठी मला लागणार आहे. मी हातात महत्वाचे कामं घेतले या शहराचे. या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी काही कामं जे महत्वाचे आहेत ते मी हातात घेतले. जसं नवरून पाणीच्या टाकीवर 35 कोटीचा मॉल त्या ठिकाणी मी बांधतो. आज रस्ता झाल्यानंतर मी जेव्हा परत 5 वर्षानंतर तेव्हा कदाचित हा रस्ता खराब झालेला असेल. परंतु जर तो मॉल मी बांधला आणि तिथे जो व्यवसाय येणार आहे आणि माझ्या तरुणांच्या हातांना तिथे जे काम मिळणार आहे ते अजीवन राहणार आहे. ते काही 5 वर्ष 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्षात खराब होणार नाही. तर अशा महत्वाचे कामं जे आहेत ते मी पहिल्या हाताशी घेतलेले आहेत. रस्ते, गटर, लाईट हे सर्व आपण करणारच आहोत. आणि ऑइलिंग चालू असं प्रभू थोडा संयम ठेवा. तुमचा हा भाऊ 6 महिने झाले तुमच्या आशीर्वादाने तुमचा सालदार म्हणून काम करत आहे. मी या शहराचा आमदार नाहीच आहे, सालदार म्हणूनच काम करत आहे. 6 महिने झाले. थोडा वेळ द्या मला. इतका आभार फाटलेला या शहराचं का त्याला शिवता मला माहिती नाही किती दिवस लागतील, पण मी पूर्ण प्रयत्न करतो. फक्त तुमची साथ मला याच्यासाठी हवी आहे. बाकीचे जे निवेदन आहे आता 130 कोटी मध्ये या निवेदनापैकी भरपूर कामं होणार आहेत. जे राहिले वैवाडी शहरातील सर्वे नंबर 25 ऑफिस 5 याचंही काम आपण लवकरच चालू करू. लवकरच त्यालाही मंजुरी घेऊ. बालाजी नगर हजारे कॉलनी तो 300 मीटरचा रस्ता जो आहे या रस्त्यात सोबत तोही रस्ता आपण करू टाकू. तोही बाकी लागणार नाही. पण हळूहळू आपण सर्वच काम करू. पण हे काम करत असताना आपल्याला पूर्ण शहराचाही विचार करायचा आहे. फक्त एका भागाचा विचार करू नका. थोडा त्रास होईल मला मान्य आहे, आणि तो त्रासही पावसाळ्यातच होतो आपल्याला 3 महिने. त्याच्यातही 1-2 महिना पाऊस पडला तर पडला आपल्याकडे, आणि तो आता जोरात पडतोय.
होतील रस्ते होतील, गटारी होतील, सर्व काही होईल. ओपन स्पेस आपण सर्व बंद करू, सभामंडप करू, सर्व करू. पण याच्यासाठी तुमचंही काही योगदान हवं आहे. कॉलनीवासियांची जी ओपन स्पेस आहे त्याच्याबरोबर त्याची निगा ठेवणे, तिथं झाडं लावणे, एखादा छोटासा सुंदर असा मंदिर बांधणे. तर आपण एक कॉलनीवाले रोज सकाळी उठून त्या महादेवाची किंवा रामाची किंवा जो काही असेल त्याची पूजा करू शकू. पण हे सर्व करत असताना थोडासा भार आपल्या खिशाला लागला पाहिजे. जर तो भार तुमच्या खिशाला लागला नाही तर तुमच्या कॉलनीच्या त्या ओपन स्पेसला महत्वच राहणार नाही, तुम्हाला त्याची जाणीवच राहणार नाही, कारण की तो भार तुमच्या खिशाला लागलेला नसतो. जर तुम्ही स्वतः तिथे एक झाड लावला तर नक्कीच रोज तुमच्यापैकी कोणीतरी येऊन तिथं पाणी दे. तर काही गोष्टी आपल्या कॉलनीसाठी आपण सर्वांनी मिळून सुद्धा केल्या पाहिजे आणि ही साथ तुमची मोलाची असणार. म्हटलं भैयासाहेब आज सगळे लोक निवडून यायला द्यायचं म्हणताय. भैयासाहेबांनी एकच सांगितलं, नागरिकांना त्रास द्यायचा नाही, त्यांचं काम होऊन गेलं त्यांना सांगून दे, मी त्याचे रस्ते टाकून देणार. मग योगायोगाने 4 दिवसानंतर मी शेवटला उभवतो. भैयासाहेब तुम्ही मुंबईहून मला कॉल केला, मुंबईहून कॉल केला, त्यांना एवढी आठवण होती की मुंबईहून त्यांनी मंत्रालयातून मला विचारलं आता नावं सांग म्हणे कोणते कोणते रस्ते टाकायचे. इतका तत्पर आमदार आपल्याला मिळाला आहे की त्यांनी अजिबात आपल्या परिसरातील लोकांना तिथे येण्याची तसदी दिली नाही आणि आपले कामही मंजूर केले. आणि भैयासाहेब विशेष म्हणजे माझे आमदार इथे काही 1-2 रस्ते केले ते मी स्वतः नगराचे केले. पण आमच्या ज्या गल्ल्या होत्या माझ्याकडे नागरिक आले म्हणे आपण त्यांच्याकडे राहू, त्यांना निवेदन देऊ आणि आपण आपले रस्ते मंजूर करू. मी म्हटलं तो गायचं मटण खाणारा मला अजिबात चालणार नाही, तर नारळ त्यांनी बोललं तर याच्या होईल म्हणजे होईल, मी अंगावर गुन्हा घ्यायला तयार आहे. इथपर्यंत गोष्ट गेली. पण त्यांनी सांगितलं नाही तुम्ही भयांकडून करणार, आम्हाला मान्य आहे पण आम्ही त्याच्याकडे जाणार नाही. म्हटलं तुम्ही गेले तर तुम्ही जबाबदार, मी जबाबदार नाही, मी त्याला माझ्या घरी घेऊन देणार नाही. अशी आपल्या रस्त्याची पार्श्वभूमी आहे. याचं कारण आहे का आपल्याला विकासासोबत जातपात सोडून धर्मही आपल्याला सांभाळायचा आहे. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.